ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोदजी शिर्के साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण वावोशी टीमसाठी तुम्ही पुढच्या मॅचसाठी आपली उपस्थिती प्राधान्य असेल असे जयजी पडवळकर यांच्याकडून आग्रहाची विनंती आहे. विनंती असेल आणि विनंतीला तुम्हाला मान द्यावा लागेल. जांभोली ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोदजी शिर्के साहेब, आपल्यास विनंती असेल. यावेळेस फटक्या हवेमध्ये होता, फाईन लेगला सिंगल येईल. भावेश गोलंदाजी मार्कवरती आणि मग भावेशसाठी पारितोषिक आलाय. विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे सन्माननीय सुमित पाटील साहेबांकडून. आरएस टेक्नॉलॉजीचे सर्वेसर्वा सुमित पाटील या मॅचचा पुरेपूर आनंद घेत असताना आणि गोलंदाजासाठी देखील पारितोषिक लावलंय ना. जर विकेट घेतली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. लोवर फुल टॉस, यावेळेस थोडंसं बंफल पाहायला मिळालं. फिल्डिंग थोडीशी खराब आणि तदनंतर मात्र अखेर चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. येतोय चौकार. थँक्यू डीजे. 4 धावा आले, धाव फलक 11 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ अद्याप झालाय. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला, कारण की 3 ओव्हरची मॅच आहे आणि मग 3 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी धाबा खर्च गरजेचं आहे आणि मग ते करावं लागेल भावेशला. कारण की समोर जर आपण पाहिलं तर विवेकच्या बॅटमधून चौकार आलाय. जयेश साथ देतोय, सिंगलवर तो देखील खेळतोय. ओहो, यावेळेस फटका भरपूर चांगला आहे. पॉइंटच्या वरतून कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु अखेर चेंडू हातातून निसटला. कॅच ड्रॉप झाली आणि तोपर्यंत 2 धाबा देखील पळून काढल्यात. धावफलक 2 वाढेल. धावफलक जर पाहिलं तर बिनबाद 13 या आकड्यावर. खूप चांगली बॅटिंग करतोय जयेश. त्यांच्या बॅटमधून 2 चौकार देखील पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये. कमबॅक केलंच होतं गोलंदाजाने. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता, पॉइंटच्या वरतून खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू अखेरच्या क्षणी हातातून निसटला. कॅच ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅचेस नेहमी म्हटलं जातं. लोवर फुल टॉस, बिग हिट करण्याचा प्रयत्न, फेकून दिला चेंडूला सरळ काऊ कॉर्नरच्या हातामध्ये. विकेटचं पतन म्हणजेच काय, झालाय गोलंदाजासाठी, परंतु भरपूर चांगली कॅच देखील टिपली. लोवर फुल टॉस बॉल होता. अडव्या बॅटने पुल करायचा प्रयत्न, काऊ कॉर्नरला भरपूर चांगली कॅच टिपली जाते आणि मग विकेटचं पतन देखील झालंय. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपला. 1 ओव्हर नंतर 1 चेंडूचा खेळ बाकी आहे, माफी असावी. आणि मग जर पाहिलं तर धाव फलकावर धावा लागल्यात 13 या आकड्यावर एसडीचे. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय, लेझी थ्रो, परंतु यावेळेस बॉलर नाराज आहे. आणि आता मात्र जर पाहिलं तर ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. 1 ओव्हर नंतर धाव फलकावर धावा लागल्या. 1 बाद 14. इथून पुढे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मग 12 चेंडू मध्ये कुठपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहायचं आहे. कारण की एका बाजूने अल्पेश 11 लवची टीम खेळतीये, दुसऱ्या बाजूने मोरिया 11 बोरगाव संघ खेळतोय. ही स्पर्धा लाख मोहाची आपण पाहतोय. जय हनुमान मित्र मंडळ गोरटन बुद्रुक आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे सर्व आमचे सर्वच सहकारी असतील, आमचे कार्यकर्ते असतील, खऱ्या अर्थाने भरपूर मेहनत घेतली आहे. ऋषी पाटील, अक्षय पाटील असतील, निखिल पाटील, त्याचबरोबर अक्षय, कृष्णा पाटील, तेजस पाटील, कौशल पाटील असतील, प्रणय पाटील, सर्वांचंच कौतुक करेल खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गेले 3 रात्र आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये मेहनत घेत असताना आमची संपूर्ण टीम. आणि मग त्याचबरोबर आमचे ऑफिशियल अंपायर सचिन दाभोळकर सर, अविनाश पाळंडे सर, बाळा सोळंके आणि मग सूरज पांडे सर असतील, शिलबुल पांडे
डान्सिंग अंपायर भरपूर चांगलं काम करत असताना त्याचबरोबर आमचे नरेश दळवी ॲज अ गुणलेखक जवळपास 9 वर्षाचा अनुभव ज्यांच्याकडे आहे. लाईन चांगली होती आउटसाइड ऑफ स्टंप, त्याच वेळेस शरीरापासून थोडंसं दूर डॉट बॉल आलाय. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सोहमित गोलंदाजी मार्कवरती आले, त्यांनी पहिला बॉल इथे डॉट पाहायला मिळालाय. लाईन चांगली होती आणि मग तेच काम इथे करत असताना पाहायला मिळालेत. हलक्या हाताने पॉइंट गलीमध्ये चेंडू चाललाय, थोडंसं मंफल परंतु सिंगल. स्ट्राईक रोटेट झाली. पहा ना, चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम देखील केलं जात आहे अमित कडून. जिथे पहिला चेंडू चांगला होता, डॉट बॉल आला आणि मग तदनंतर त्याच लाईनवरती चेंडू हाताळला होता आणि मग त्याच वेळेस काय करायचं, सिंगल घेतली गेली, स्ट्राईक चेंज केली आहे. त्याला माहिती आहे ना, जिथे विवेक स्ट्रायकिंग एंडला आणि मग विवेककडे संघ देखील आशेने पाहतोय ना, कारण की विवेककडे देखील क्षमता आहे, मोठे फटके तो देखील खेळू शकतो. जयेश होता, जयेश लवकर बाद झाले. त्यांच्या बॅटमधून दोन चौकार देखील पाहायला मिळाले होते पहिल्या ओव्हरमध्ये आणि मग ते बाद झाल्यानंतर संघ थोडंसं बॅकफुटला दिसेल का, कारण की कमबॅक देखील करताना पाहायला मिळालेत ना. तिथे गोलंदाजी मार्कवर अल्पेश 11 लवची टीम खेळतीये. यावेळेस आडव्या बॅटने आपण पूल केलाय मिड विकेटला, भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलने धावफलक पुन्हा पुढे जातोय. पाहता पाहता अद्याप 16 या आकड्यावर 16 धावा लागल्यात. या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक देखील पाहायला मिळालंय, कारण की पहा ना, या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. त्याचं कारण गोलंदाज लाईन चांगली आहे, रिदम आहे, टप्पा देखील चांगला आहे. एक मजबूत स्थितीमध्ये संघाला नेत असताना पाहायला मिळालेत आणि करावं लागतं. प्रत्येक चेंडूमध्ये फिल्डिंगमध्ये परिवर्तन देखील पाहायला मिळालंय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन, त्यामुळे कुठेतरी डोकेदुखी होते ना, वारंवार फिल्डिंग चेंज करावी लागते आणि आता मात्र तेच केलंय. मिड ऑफ थोडंसं डीप मध्ये ठेवण्यात आलंय, कव्हर मध्ये आता मात्र सरकवण्यात आलंय. लोअर फुल टॉस कव्हरच्या वरतून इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. पहिली पूर्ण, सेकंडचा कॉल आणि हे धोक्यात होतं की काय. विकेटचं पतन, धावबाटची संधी होती. 1+ विकेट, धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. ज्याने मागच्या मॅच मध्ये 11 चेंडू मध्ये 44 धावांची खेळी केली. मंथन या टीमचा सर्वा मंथन साठी पारितोषिक असणार आहे. खऱ्या अर्थाने RS टेक्नॉलॉजीचे ऑनर स्मित पाटील साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सन्माननीय राहुल पाटील साहेबांकडून देखील प्रत्येक स्टिक साठी 100 रुपये. सलग जर 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मंथनसाठी असेल. ओहो, यावेळेस वेग पाहणा भन्नाट वेगामध्ये सरळ विकेट किपर कडे चेंडू जातोय. मंथन भोईट साठी पारितोषिक आलाय. जर षटकार लगवला तर पारितोषिक असणार आहे 100 रुपयाचं. सन्माननीय शुभम पाटील साहेबांकडून देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू चालला मिड ऑफला, क्षेत्ररक्षक येतोय, पहिली सिंगल घेतली जाईल. सेकंडचा कॉल यावेळेस जर पाहिलं तर थांबवलाय एकाच धावेवर आणि या सिंगल बरोबरच धाव फलक जर पाहिलं तर 2 ओव्हर नंतर 18. मुख्य व्यासपीठाच्या बाजूला डाव्या बाजूला आपण पाहतोय महाराष्ट्राचा स्टॉल लागलाय. आपण तिथे जाऊन आस्वाद घ्यायचंय, कारण की आता मात्र झोप उडवायच लागेल. महाराष्ट्राच्या शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने खेळ होणार ना हे देखील पाहायचंय, कारण की स्ट्रॉकिंग ओव्हर म्हटल्यानंतर हाणामारीचं शतक आहे आणि मग हाणामारीच्या षटकामध्ये जिथे मंथन अजूनही मैदानामध्ये आहे, कारण की मागच्या मॅच मध्ये मंथनने 11 चेंडूमध्ये 44 धावांची बहारदार खेळी केली होती, 6 षटकार ठोकले होते आणि मग त्याच मंथनसाठी इथे पारितोषिक लागलंय. प्रत्येक 6 साठी
पारितोषिक असणाऱ्या 100 रुपयाचं सुमित पाटील RS टेक्नॉलॉजीचे सर्व साहेबांकडून हे पारितोषिक, शुभम पाटील साहेबांकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे, राहुल पाटील साहेबांकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज, म्हणजेच काय प्रत्येक 6 साठी 300 रुपये तब्बल कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं षटक. ओमकार गोलंदाजी मार्कवरती आलेत, परंतु समोर षटकारांचा बेताज बादशाह मंथन भोईरला आपण पाहतोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने पूल केलाय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये. अखेर यावेळेस चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, टिपतायत जाईल, म्हणजेच काय धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. जर मंथनने सलग 3 चेंडूवर जर 3 षटकार लगवले तर सन्माननीय राजेश पाठारे साहेबांकडून प्राइज लगवलाय. कोणत्याही ब्रँडची बॅट, चॉईस बॅट इथे मंथनला दिली जाईल. सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर खऱ्या अर्थाने मंथनवरती आज प्रेम सर्वच प्रेक्षकांनी दाखवलंय. आणि मग मंथन स्ट्राईकवर केव्हा येईल हा देखील प्रश्नचिन्ह आज प्रेक्षकांना पडला असेल ना. बॅट फिरली आहे, बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होत नाहीये. मंथन नाराज आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरून काळमंत्र द्यायला जातोय. आणि मग मंथनला हेच माहीत पाहिजे असेल ना की स्ट्राईक माझ्याकडे यावी, मी मोठे फटके खेळेन, कारण की संघाला मजबूत स्थितीमध्ये न्यायचं आहे, एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. आणि मग स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला देखील काय करायचं आहे, कुठेतरी सिंगल काढून स्ट्राईक चेंज करायची आहे ना, कारण की धावफलक अद्याप 18 या आकड्यावर. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू झालाय, स्लॉगिंग ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे. यावेळेस सरळ बॅटने चेंडू चाललाय, गॅप मध्ये 1 बाउन्स क्लिअर केला जातोय, येतोय चौकार. विनंती करतोय, आमच्या विनंतीला मान देऊन आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. अर्थातच जांभिवली गावचे ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोदजी शिर्के साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण कुठे असाल तर प्लीज आपण या वाऊशी टीमसाठी देखील पुढच्या मॅचसाठी आपण उपलब्ध राहा. तुमची उपस्थिती खूप निर्णायक असेल. परंतु यावेळेस आणखीन एक मोठा तमाशा पाहायला मिळालाय, दे धक्का घे चक्का. खऱ्या अर्थाने प्रमोदजी शिर्के साहेब आपल्यास भरपूर विनंती ते केली जाते. आमचे क्रिकेट प्रेमी आदरणीय जयेशजी पनवेलकर साहेब आपल्याला वारंवार विनंती करतायत, कारण की आपण या मॅचकडे असणं खूप गरजेचं असेल अशी विनंती आहे. नेक्स्ट मॅच वावशीची असेल, मग वावशी टीमसाठी आपण शुभेच्छा देण्यासाठी, एक पाठिंबा देण्यासाठी आपण या प्लीज, विनंती असेल. जांभिवली गावचे ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोदजी शिर्के साहेब. यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुल केलाय, पॉवरफुल चेंडूला गोल केलाय, जा शोधून आणा, इतक्या लांबवर पाठवलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर बॅक टू बॅक 2 षटकार, बॉलच हरवलाय की काय, नक्कीच हायवेच्या पलीकडेच पाठवलाय. बॅक टू बॅक 2 षटकार, धाव फलक जर पाहिलं तर 34 या आकड्यावर. ओमकारवर आक्रमण केलं जातं, ओमकारवर. ओमकार कमबॅक करावा लागेल. पहिला चेंडू चौकार, तदनंतर बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले सिद्धेशच्या बॅटमधून. सिद्धेश पहा ना मैदानामध्ये कोणत्या क्रमांकावर आलेत याला काहीच फरक पडत नाही, मी आल्यानंतर मैदानामध्ये काय करतोय ना हे महत्वाचं आहे. 4 चेंडूचा सामना केला, 16 धाबा देखील कुठल्या गेल्या. 1 षटकार, 2 षटकार, 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. आणि आता मात्र चांगलं टार्गेट
इथे सेट केलंय, 34 लागले आहेत. मग इथून पुढे हा शेवटचा बॉल असेल, मग शेवटच्या बॉलवर टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. डॉट बॉल येईल, विकेट येईल, षटकार येईल, चौकार येईल, किंबहुना आणखीन काही धावा येतील हे पाहिलं जाईल. जिथे सिद्धेश विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला मिळालेत. हो, बॅट फिरली आहे. काय घडलंय? शेवटच्या बॉलवर धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपला. 3 ओव्हर नंतर धाव फळकावर धावा लागल्यात 34, म्हणजेच काय येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी करायच्यात 35 धावा. चला नेक्स्ट मॅच. जय मल्हार वाशवली टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर कृत्य कियान आई गावदेवी खरुशी टीमचा कॅप्टन. विनंती असेल आपण लगेच टॉससाठी यायचंय. त्याचबरोबर मायक्रोफोन मध्ये बदल होतोय. व्हॉइस ऑफ छत्तीसगाव अर्थातच आपल्या विभागातील एक गोड आवाज. अमित पाटील यांचा एक गोड आवाज ऐकणार आहोत. भावेश, आपणास विनंती असेल ज्याने पहिलं षटक टाकलं होतं आपण प्लीज यायचं मुख्य व्यासपीठाकडे, कारण की आमचे सन्माननीय सुमित पाटील साहेब या स्पर्धेतून थोडीशी रजा घेत आहेत. RS टेक्नॉलॉजीचे सर्व त्यांच्याकडून पारितोषिक होतं 200 रुपयाचं. भावेशला विनंती असेल की आपण प्लीज आपला स्कॅनर घेऊन यायचं. यस, मी थांबतोय, आपण कुठेच जाऊ नका. या मॅचचा आनंद घ्या. एक मोठी मॅच तुमच्या भेटीला येते, जिथे 18 बॉल मध्ये करायचे आहेत 35 धावा. जय हनुमान क्रिकेट क्लब गोरठण बुद्रुक आयोजित भव्य नाईट स्पर्धा आपण पाहत आहे. गेले 3 रात्र आणि आजची 4थी रात्र या स्पर्धेची. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीला आला होता. अल्पेश 11 लवजी विरुद्ध मोरिया 11 बोरगाव. प्रथम फलंदाजी आपण पाहिली मोरिया 11 बोरगाव संघाची, जिथे 18 चेंडूंमध्ये 34 धावा धावफलकावर आल्या. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 35 या धावसंख्येची गरज असणार आहे, ते म्हणजे अल्पेश 11 लवजी संघाला. लवजी संघाचा आपण पाहता अक्षय जाधव याचं या ठिकाणी या आयोजकांच्या वतीने शब्द सुमनाने मी अमित पाटील सहर्ष असं स्वागत करतो. सदरक्षणाय खल निघणराय. आपण पाहताय वावोशी पोलीस स्टेशनचे गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गायकवाड साहेब. चला, नाणेफेकीच्या कॉलसाठी आपण पाहताय दोन्ही कर्णधार हजर आहेत. राहुल पाटील वनवठे यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा. आणि दुर्वास कदम यांना सुद्धा विनंती, आपण त्यांना जॉईन व्हायचंय. दुर्वास कदम आणि राहुल पाटील. आपण यानंतरचा होणारा सामना कृत्या क्रियांश आई गावदेवी खरसुंडी विरुद्ध जय मल्हार वावोशी या जय मल्हार वाशिवली या संघाचा नाणेफेकीचा कौल करायचा. 18 चेंडू 35 धावांचा पाठलाग करायचा. भास्कर दळवी यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आणि महाराष्ट्राचा चहा, वेळेला चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच असतो. तर राजू पाटील
यांच्याकडून आपण पाहताय चहाची सोय या ठिकाणी केली गेली आजच्या सलग चौथ्या दिवसामध्ये. त्यांचं देखील या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून आभार. 18 चेंडू 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी नवनाथ मामुनकर आणि विक्रांत पाटील ही सलामीची जोडी आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर त्या धावा वाचवण्यासाठी कुणाल आलाय. पहिल्या चेंडूवर आपण पाहताय 35 धावांचा पाठलाग करताना 2 धावा धावफलकावर आल्या. 2 धावांनी खातं उघडलं गेलंय. वैयक्तिक धावांचा श्री गणेशा इथून केला गेला. हा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. विक्रांतच्या बॅट मधून आलाय बिग हिट. नवनाथच्या बॅट मधून आलाय बिग हिट. षटकार. सामन्याचा आनंद घेतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष असं स्वागत असेल. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय. प्रवीण पाटील वनवटे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा चेंडू या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नाही आहे, प्रोटेक्शन नव्हतं. आलाय चेंडू षटकारा पाठोपाठ चौकार. या धावसंख्येवर 12 धावा धावफलकावर आल्यात. 15 चेंडू 23 ची गरज आहे. हा चेंडू या ठिकाणी रिव्हर्स स्वीप स्विचिट पाहायला मिळाला. फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून चेंडूला काढला. कार्पेटच्या सहारे चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर चौकार. डीजे चौकार आलाय. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा चांगला वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय अल्पेश 11 लवजी संघाचा नवनाथ मामुनकर. क्वालिटी आहे या फलंदाजामध्ये. जेव्हा आपल्या विभागात पहिली LED टीव्ही होती ना, खोपोलीमध्ये ती नाईट रजनी झाली होती आणि तेव्हा मात्र पहिली LED टीव्ही मिळवण्याचा मान या फलंदाजांनी पटकावला होता. तोच फलंदाज आपण पाहताय स्ट्राईक एंडवर. हा चेंडू या ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. यू मिस आय डेफिनेटली हिस. दांडी 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 गुल झाली आहे. फलंदाज नवनाथ बॅक टू द पवेलियन. पस्तीस धावांचा पाठलाग करताना आपण पाहताय धावफलकावर धावा आल्यात 16 धावा. नवनाथ मामुनकर बाद झाला. वैयक्तिक 5 चेंडू आणि 16 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज इनायत नंबर 3 वर या ठिकाणी भावेश आलाय.
कुणाल आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर, चांगलं कमबॅक पाहायला मिळाला. पुढचा चेंडू आपण पाहिला आउटसाइड द ऑफ स्टंप, यॉर्कर पाहायला मिळाला. तिथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. हा चेंडू सुद्धा निर्धाव दाखवून दिलं कुणालने. काळाच्या पडद्या आड गेलेल्या चुलीचा कमबॅक होऊ शकतो, तर मग माझा का नाही. तिथे पहिलं षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत आलाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहत आहे 16 धावा धावफलकावर. जयेश पनवेलकर साहेब आपण पाहताय प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी पाहणी करतायत. आता मात्र कॅमेऱ्याची पाहणी सुरू आहे. कशा पद्धतीने कॅमेरामॅन कॅमेरा हाताळतोय ते देखील या ठिकाणी पाहतायत. बहुतेक पुढची नाईट रजनी त्यांची असू शकते. पस्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे. 16 धावा धावफलकावर आल्यात. आमचे साथी स्कोरर नरेश दळवी मला सांगतायत 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत 19. 12 चेंडू 19 धावांची गरज. एका बाजूला आपण पाहताय अल्पेश 11 लवजी संघ या ठिकाणी या धावा करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या धावा करण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतोय मोरिया 11 बोरगाव संघ. चेस आणि डिफेन्स आणि चेसचा खेळ आपण हा मैदानामध्ये पाहत आहे. कृत्या क्रियान आई गावदेवी खरसुंडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला जो काय निर्णय असेल प्रेम तो आमच्यापर्यंत पोहोचवा. हा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक सोपा झेल त्या ठिकाणी सोडला जातोय. आपण पाहिलं गोलंदाज प्रयत्न करतायत, परंतु त्याचा टीम मधून खेळणारा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी करतोय. म्हणून असं म्हटलं जातं लकड़ी के कटने का किस्सा ही न होता, लकड़ी के कटने का किस्सा ही न होता, अगर कुलाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा ही न होता. एक खेळाडू झेल सोडतो आणि 11 जणांना भोगावं लागतं मित्रांनो. तिथे हा झेल सोडला गेलाय. किती महागडा ठरणार हे येणारा काळ आपल्याला सांगेल, परंतु एक धाव या दरम्यान पळून पूर्ण केली जाते. हा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू उडालाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु चेंडू थांबणार नाहीये. टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. आणि चौकार आला. हा चेंडू पंचांचा इशारा आलाय वाईडचा, जिथे आपण पाहताय रिव्ह्यू घेतला जातोय गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. यस, तिसऱ्या पंच. आपण पाहताय पार्थ याला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलाय. जयेश पनवेलकर साहेबाई, कॅमेरामॅनची भूमिका किती कठीण असते हे त्यांनी ओळखलं आणि त्याला मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलाय. त्यांचा धन्यवाद असेल. परंतु आपण पाहताय नंदनपाडा बॉईज ग्रुपचे अध्यक्ष रुपेश खरिवले या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने स्वागत असेल. अक्षय जाधव आपण पाहताय लवजीचे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय पंचांकडून. या ठिकाणी वाईडचा कॉल आलाय. जो काय ऑनफिल्ड डिसिजन असेल ना तो आपल्याला मान्य करावा लागेल आणि ऑनफिल्ड डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय वाईडचा. वाईड चेंडू या ठिकाणी घोषित केला गेलाय. वाईडची ही एक धाव, 22 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप, यॉर्कर आपण पाहिला. तेवढ्याच चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्या चेंडूला खेळून काढलाय. आपण पाहायला गेलं भविष्य फलंदाजाने सिंगल घेतली या एका धाव्याने धावफलक हलते. 35 धावांचा पाठलाग करताना 23 धावा धावफलकावर आल्यात. अक्षय पाटील आपण पाहत आहे, खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी.
आणि आता मात्र शेवटच्या दिवसामध्ये ते म्हणत असतील याचसाठी केला होता अट्टास, याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो गोड होताना पाहायला मिळतोय या सर्व गोरठण ग्रामस्थांसाठी. हा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषे बाहेर. आईवा कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला परंतु टांगा पलटी, घोडे फरार झाले. त्या ठिकाणी येतोय षटकार. राकेश शिर्के यांचं आपण पाहताय ऑन स्क्रीन या ठिकाणी दाखवलं जात आहे. काय डाय लगावली होती. जर का क्षेत्ररक्षक असते ना तर कॅच सुटला तरी 200 भेटले असते. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. आयवा कॅच. वन हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न झाला. षटकार आला. षटकार लगावून दोन्ही स्टाईल मध्ये हा सामना संपवलाय अल्पेश 11 लवजी संघाने. अल्पेश 11 लवजी संघ आपण पाहता तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. त्यांचं या ठिकाणी खूप खूप